मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली सर्वांना सांगते, प्रतिमा आत्या काही हरकत नाही, आपल्या हातून 5 मिनिट तर गेली आहे, अजून अख्खा दिवस आपल्या हातात आहे आणि आपल्या घरातलं वातावरण इतकं छान होतं ते खराब नाही होऊ देणार मी. आपण एक काम करायचं का, आपण ना एखादा खेळ खेळूयात, असं सर्वांनाच ती म्हणू लागते. तेव्हा सर्वजण सायलीकडे आश्चर्याने पाहतात की एवढं सगळं होऊन देखील सायलीला अजून कोणते खेळ खेळायचे आहेत. तर प्रिया रागातच सायलीकडे पाहते. त्यानंतर सायली हसतच म्हणते, अहो तुम्ही बसून घ्या ना. अर्जुन तिला काहीतरी म्हणणार असतो, पण ती जबरदस्तीने त्याला तेथे बसायलाच सांगते. मग प्रतिमाला सुद्धा ती म्हणते, तुम्ही बसा. मग अर्जुन प्रतिमा दोघेही तेथे बसतात. त्यावेळी प्रिया लगेचच टोमणा मारते आणि म्हणते, तुला आता खेळ खेळायचे आहेत का? मगाशी अर्जुन म्हणाला की शाळेची सुट्टी यासारखं वाटतंय, हे तू फार मनावर घेतलंस. त्यावेळी सर्वजण प्रियाकडे पाहू लागतात. त्यानंतर पूर्णाजी आता हसतात आणि म्हणतात, भातुकलीचा खेळ तर घरात आता झालाच आहे, कारण लुटूपुटूची लग्न करायची आणि सगळ्यांच्या आयुष्याचा अगदी खेळखंडोबा करून टाकायचा. तेव्हा कल्पना सायलीकडे पाहून आता हसते. तेव्हा प्रतिमाला आता खूपच वाईट वाटतं की सायलीला आता सगळेजण उगीचच बोलतील, म्हणून ती आता हसते आणि सर्वांनाच म्हणते, मला तर असं वाटतंय की आपण हे खेळ खेळूयात. सायली जे म्हणतीये ना ते, कारण तिची कल्पना मला खूप आवडली. तर प्रतिमाने आता ग्रीन सिग्नल दिल्यामुळे सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. आता सायलीला जरा बरं वाटतं. ती हसतच प्रतिमाकडे पाहते, कारण प्रतिमाला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी समजतायत असं सायलीला वाटत असतं. पुढे आता प्रतिमा म्हणते, सगळ्यांचं मन रमेल असा आपण एखादा खेळ खेळूयात की. त्यावेळी प्रताप म्हणतो, प्रतिमा अगं तू आता कुठे या खेळा वगैरेमध्ये अडकतीये. तेव्हा प्रतिमा हट्टच करते, काय हरकत आहे, खेळूयात ना आपण प्लीज. तेव्हा आता प्रतिमाचं आणि सायलीचं मन मोडायला नको या विचाराने रविराज लगेचच म्हणतो, प्रताप जर आता प्रतिमा एवढी गळ घालतीये तर खेळूयात की आपण, काय हरकत आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, ॲक्च्युली मला सुद्धा चालेल. तेव्हा आता अर्जुन लगेचच त्याच्याकडे पाहू लागतो. त्याला जरा आनंदच होतो की अश्विन हे खेळ खेळण्यासाठी तयार झाला. मग प्रिया रागातच अश्विनकडे पाहते. तेव्हा अश्विन तिला शांत करतो. तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो. मग पूर्णाजी सुद्धा म्हणतात, ठीक आहे, होऊ देत मग सगळ्यांच्या मनासारखं. मग प्रतिमा आणि सायली एकमेकींकडे पाहून हसतात. त्यावेळी अश्विन विचारतो, प्रतिमा आत्या आता तूच सांग कोणता खेळ खेळायचा. त्यावरती प्रतिमा म्हणते, अगं सायली तू सांग ना, आपण कोणता खेळ खेळायचा ते. तेव्हा सायली म्हणते, सांगते हा, मी सर्वांना सांगते. असं म्हणून ती सर्वांसमोर येऊन अगोदर उभी राहते आणि लगेचच कल्पनाला म्हणते, आई बसून घ्या ना. अहो बसून घ्या. मग कल्पना आता कशीबशी प्रताप शेजारी जाऊन बसते. त्यावेळी सायली म्हणते, बरं आपण इथे ना आता जोड्यांचा खेळ खेळणार आहोत. आणि जोडी काय इथे फक्त नवरा बायकोची नसते हां, बाप लेकीची असू शकते, भावा बहिणीची असू शकते आणि आई मुलाची सुद्धा असू शकते. पण या जोड्यांमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते, ते म्हणजे या जोड्यांमधला ताळमेळ. म्हणजे एखादा चुकला तर दुसऱ्याने सांभाळून घ्यायचा, एखाद्याचा तोल गेला तर दुसऱ्याने सावरायचं आणि हा ताळमेळ ज्याला जपता येईल ना तीच जोडी या खेळामध्ये जिंकेल. मग अशा कितीही जोड्या असू शकतात. खेळायचा हा खेळ चालेल का तुम्हाला, असं सर्वांना ती विचारते. सर्वजण अगोदर गप्प राहतात. मग अर्जुन म्हणतो, हो मला नक्कीच चालेल. तेव्हा रविराज, प्रताप आणि त्याचबरोबर अश्विन हो असं म्हणतात. मग सायलीला देखील छान वाटतं. ही प्रतिमा म्हणते, अगं सायली आता ह्या जोड्यांना फक्त तूच ठरव. त्यावेळी सायली हो असं म्हणते. मग सायली हो असं म्हणून सांगते की मी सांगेल ना त्या जोडीने चौकोनामध्ये उभं राहायचं आणि दिलेलं कार्य पूर्ण करायचं. एकमेकांकडे फक्त बघायचं, हा नजरेला नजर देऊन एकमेकांना फक्त इशाऱ्याने समजवायचं. तेव्हा असं म्हणून सायली कल्पनाकडे पाहते. तर कल्पना लगेचच आपली मान दुसरीकडे वळवते. पुढे सायली कंडिशन सांगते, अजिबात बोलायचं नाही आणि हसायचं सुद्धा नाही. तेव्हा अर्जुन फक्त आपली मान डोलावतो. तर पुढे सायली म्हणते, त्या चौकटीतच उभे राहून आपलं कार्य पूर्ण करायचं. तर आता रविराज, प्रताप, अर्जुन आणि अश्विनच्या लगेचच लक्षात हा खेळ नक्की काय आहे हा येतो. त्यामुळे ते चौघेही आता मान हलवतात. त्यानंतर सायली म्हणू लागते की जर तुम्ही चौकटीच्या बाहेर गेलात किंवा तुमचा तोल गेलात तर ती जोडी बाद होईल. मग आता डन असं अर्जुन म्हणतो. त्यावेळी प्रिया विचारते, दिलेला टास्क पूर्ण झालाय की नाही, हे कोण चेक करणार मग.
नाही म्हणजे अंपायर नको का? कारण चिटिंग करणारी माणसं काही कमी नाही आहे तिथे. त्यावेळी आता सायली म्हणते चिटिंग तर अजिबात होणार नाहीये, कारण आपल्या पंच म्हणजे अंपायर असणार आहेत आपल्या पूर्णा आजी. सर्वांनाच आता खूप आनंद होतो, कारण पूर्णा आजी आता अंपायर असणार असतात. मग सर्वजण जोरात ओरडतात आणि टाळ्या वाजवतात. त्यावेळी आता सायली म्हणते विमलताई पटकन एक वही आणि पेन आणा आणि पूर्णा आजींना द्या. त्यावेळी रविराज विचारतो चला मग आता सुरू करूयात ना. तेव्हा सायली म्हणते हो करूयात की. त्यावेळी सायली आता म्हणते तर आपली पहिली जोडी असणार आहे आई आणि अश्विन भाऊजी. मग त्यानंतर ती म्हणते आता कार्य काय आहे ना यांचं ते समजावते. मग आता ती लगेचच कल्पनाला म्हणते आई तुमच्या डाव्या हातात ग्लास असणार आहे, तो रिकामा असेल आणि अश्विन भाऊजी तुमच्या डाव्या हातातच पाण्याने भरलेला जग असणार आहे. तुम्ही त्या जगमधलं पाणी त्या ग्लासमध्ये ओतायचंय, एकमेकांकडे फक्त बघून, आणि अजिबात बोलायचं नाही आणि हसायचं सुद्धा नाही. जर तुम्ही या चौकटीच्या बाहेर गेलात किंवा खाली पाणी सांडलं तर मात्र तुमची जोडी बाद होईल. तेव्हा सर्वांनाच ही कल्पना खूप आवडते. मग करूयात का सुरुवात असं सायली विचारते. सर्वजण यस असं म्हणतात. त्यावेळी प्रिया टाळ्या वाजवत म्हणते कम ऑन अश्विन, आता सर्वांना दाखवूनच दे की तू बेस्ट आहे म्हणून. सायली आता त्या दोघांना असं समोरासमोर उभं करते. अश्विनच्या डाव्या हातात पाण्याचा जग देते आणि कल्पनाच्या हातामध्ये ती आता लगेचच रिकामा पाण्याचा ग्लास देते. सर्वजण त्या दोघांना चीअर करत असतात. मग त्यावेळी आता ते दोघेही समोरासमोर उभे राहतात. तर अश्विन म्हणतो चल मम्मा चल. मग आता लगेचच कल्पना आणि अश्विन हे दोघेही खेळ सुरू करणार असतात. तेव्हा कल्पना आता लगेचच त्याला काही इन्स्ट्रक्शन देत असते. तेव्हा पूर्णाजी लगेचच म्हणतात नाही हां कल्पना चिटिंग करायची नाही, अजिबात बोलायचं नाही त्याच्याबरोबर तू. तेव्हा आता कल्पना हो असं म्हणते. दोघेही एकमेकांकडे आता एकटक पाहत राहतात. अश्विनच्या डाव्या हातात आता जग असतो आणि कल्पनाच्या सुद्धा. आता अश्विन हा कल्पनाकडे पाहतच त्या ग्लासमध्ये पाणी ओतायला जातो. तर आता सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. अश्विन कल्पनाकडे पाहत असल्यामुळे त्याला कळतच नसतं की आपणच पाणी त्या ग्लासमध्ये टाकतोय की नाही. आता सर्वजण इशारा करून त्याला सांगत असतात. तर तो आता लगेच जगमधलं पाणी त्या ग्लासमध्ये थोडं टाकतो आणि मग त्याला पुढे काही समजत नाही, ते पाणी खाली जमिनीवर पडतं. मग आता सर्वजण त्यांच्यावर हसतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात चला बाद व्हा बाहेर असं म्हणून दोघांनाही त्या खाली बसायला सांगतात. त्यावेळी आता सर्वजण खूप खुश असतात, कारण त्या खेळामध्ये गंमतच येत असते. मग पूर्णाजी विचारतात आता पुढची जोडी कोण आहे आणि पुढचा टास्क काय आहे. त्यावेळी आता सायली म्हणते पुढची जोडी आहे बाप आणि लेकाची. मग अर्जुन प्रताप एकमेकांकडे पाहतात. तेव्हा सायली म्हणते बाबा आणि हे. प्रतापला देखील आनंद होतो. मग त्यानंतर सायली म्हणते चला आता तुमच्या टास्कबद्दल ऐकून घ्या. त्यावेळी सायली म्हणते प्रत्येक ताटामध्ये वाटी, चमचा आणि ग्लास ठेवायचा. अर्जुन म्हणतो बस एवढंच. आणि पुढे सायली सांगते हे सगळं ठेवत असताना अजिबातच भांड्यांचा आवाज नाही झाला पाहिजे. तुम्हाला या चौकटीत उभं राहूनच हे कार्य पूर्ण करायचंय आणि हे सगळं करत असताना तुम्हा दोघांचे एक एक पाय बांधले जातील. त्यामुळे जर हे कार्य करत असताना तुमचा तोल गेला तर तुमची जोडी बाद होईल. तेव्हा सर्वजण अर्जुन प्रतापवर हसतात, कारण आता कसा हे खेळ खेळणार हाच प्रश्न सर्वांना पडतो. मग पुढे आता ती विचारते करायची का सुरुवात. तेव्हा प्रताप अर्जुन चालेल असं म्हणतात आणि लगेचच पुढे येतात. मग अर्जुन आणि प्रताप दोघेही पुढे येतात, एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात आणि लगेचच शेजारी शेजारी हातात हात घालून उभे राहतात. तर सायली दोघांचे पाय अगदी घट्ट बांधून ठेवते. पूर्णाजी म्हणतात अजून घट्ट बांध त्या दोघांचे पाय. मग सायली म्हणते हो. सर्वजण आता त्या दोघांवर हसत असतात, कारण हे सर्व गेम सर्वजण पहिल्यांदाच खेळणार असतात. त्याच वेळी आता अर्जुन आणि प्रतापचे पाय घट्ट बांधले जातात. मग ते दोघेही आता एक एक ताटली घेतात आणि हळूच जमिनीवर ठेवतात न आवाज करता. मग अर्जुनच्या जीवात जीव येतो की थोडं का होईना आपल्याकडून काम झालंय. तेव्हा अर्जुन आणि प्रताप अगदी शांत राहत कोणत्याही भांड्याचा आवाज न होऊ देता त्या ताटामध्ये चमच्यान वाटी ठेवतात.
तर सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात। मग आता शेवटच्या क्षणी अर्जुनचा तोल जातो तेव्हा तो जोरातच खाली पडतो। भांड्यांना धक्का लागल्यामुळे ती भांडी सुद्धा दुसरीकडे पडतात। तेव्हा सर्वजण आता त्या दोघांवर हसतात, कारण ते दोघेही जोरातच असे आपटलेले असतात। तेव्हा त्या दोघांची जोडी सुद्धा बाद होते। आता अर्जुन आणि प्रताप हे दोघेही एकमेकांवरच खूप हसू लागतात। त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात, चला तुमची जोडीसुद्धा आता बाद झालेली आहे। तेव्हा सर्वजण आता त्या दोघांवर हसतात। मग अर्जुन आणि त्याचबरोबर प्रताप दोघेही आपापल्या जागेवर जाऊन बसतात। सायली पुन्हा पुढे येते आणि तिसरी जोडी असणार आहे बाप आणि लेकीची, आणि बाप आणि लेकीच्या नात्यासारखं हा टास्क सुद्धा तेवढा सुगंधी असणार आहे असं सायली सर्वांना सांगते। तेव्हा आता प्रिया आणि रविराज काकांची दुसरी जोडी असेल असं सायली सांगते। मग सर्वजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात। रविराज विचारतो, पण करायचं काय आहे? तेव्हा तुम्हा दोघांनाही हार बनवायचे आहेत, ते पण एका एका हाताने। तुमचा उजवा हात रविराज काका मागे असेल। मग प्रियाला ती सांगते, तुझ्या डाव्या हातामध्ये फुलं असतील आणि रविराज काकांच्या डाव्या हातामध्ये सुई असेल, आणि जर हा हार करताना फुलं जर चौकटीच्या बाहेर पडली तर तुमची जोडी बाद होणार। तेव्हा करायची का सुरुवात असं सायली विचारते। तेव्हा रविराज हो असं म्हणतो। तर ऑल द बेस्ट तन्वी, ऑल द बेस्ट तन्वी असं आता अश्विन म्हणतो। तेव्हा प्रिया म्हणते, काय अरे सोप्पं आहे खूप। त्यानंतर आता प्रिया म्हणते, बाबा आपणच जिंकणार, कारण आपल्या इथे दोघांमध्ये जे कोऑर्डिनेशन आहे ना ते इथे कोणातच नाही। तेव्हा रविराज म्हणतो, हो पण नक्की ना? मग सर्वजण पुन्हा तिच्यावर हसतात। प्रिया लगेचच पुढे जाते। तेव्हा सायली विमलताईंना आवाज देते। तेव्हा आता लगेचच रविराज सुद्धा पुढे येतो। मग सायली आता उजवा हात राजला मागे घ्यायला सांगते। तेव्हा रविराज हात मागे ठेवतो। मग आता प्रियाच्या डाव्या हातामध्ये फुलांचं ताट देत सायली आता रविराजच्या डाव्या हातामध्ये सुई देते। मग आता सायली म्हणते, तुला हा धागा आता ओवायचा आहे आणि लगेचच हार बनवायला घ्यायचा आहे। जर फुलं ही चौकटीच्या बाहेर पडली तर तुम्ही बाद होणार। तेव्हा प्रिया म्हणत असते की सोप्पं आहे, नुसतं सोप्पं आहे, आता करायची का सुरुवात असं सायली विचारते। तेव्हा रविराज हो असं म्हणतो। तेव्हा सायली आता त्यांना बेस्ट लक देते आणि पुढे जाऊन उभी राहते। सर्वजण त्या दोघांनाही चीअरअप करत असतात। त्यानंतर आता प्रिया लगेचच धागा हातात घेते आणि सुईमध्ये ओवायला जाते। रविराज एकदम शांतपणे उभा असतो, कारण प्रियाला सुईमध्ये धागा व्यवस्थित ओवता यावा ना यासाठी। तो प्रियाला आता कळतच नसतं की या सुईमध्ये धागा घालावाच कसा। सर्वजण आता तिला सांगत असतात की सावकाश कर, पण ती नाही। ती आता पटकनच असा धागा घालण्याचा प्रयत्न करत असते, तर तो धागा निसटून जात असतो। सर्वजण तिच्यावर हसत असतात, परंतु प्रिया कुणाकडेही पाहत नाही, कारण तिला असं वाटत असतं की हा टास्क खूप सोपा आहे, आपण हा काय असा करू शकतो। परंतु आता काही वेळानंतर प्रियाचे प्रयत्न फसतात आणि तिच्या हातातून ती फुलंच खाली पडतात। तेव्हा सर्वजण आता त्या दोघांवर हसतात। मग आता रविराज लगेचच म्हणतो, काय अगं तन्वी, किती सोपा टास्क होता, सुई किती स्थिर धरली होती मी। मग ती म्हणते, नाही बाबा, तुम्ही ना सुई अशी स्थिर धरलीच नव्हती, अशी वाकडी धरली होती ना, म्हणूनच मला जमलं नाही। मग रविराज प्रियालाच म्हणतो, तुला धागा सुद्धा सुईमध्ये ओवता येत नाहीये, तर तू हार काय ओवणार असं म्हणून आता रविराज तिलाच बोलतो। त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात, चला जागेवर जाऊन बसा आता, कारण तुम्हाला 0 मार्क असं म्हणून आता त्या जागेवर बसायला सांगतात। तेव्हा प्रियाचा चांगलाच पचका होतो। त्यानंतर सर्वजण आपापल्या जागेवर बसतात। तेव्हा अर्जुन म्हणतो, आता शेवटची जोडी आहे ना ती मी अनाऊन्स करणार। ती अशी जोडी आहे ना ज्यांच्यामध्ये कोणतंही नातं नाही आहे, पण त्यांचं नातं हे खूप घट्ट आहे, आणि ती जोडी म्हणजे प्रतिमा आत्या आणि सायली। तेव्हा प्रतिमा आणि सायली एकमेकींकडे पाहतच राहतात। सर्वजण आता त्या दोघींसाठी टाळ्या वाजवतात, तर प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो आणि ती रागातच आता त्या दोघींकडे पाहू लागते। सायली आणि प्रतिमाला मात्र खूपच आनंद झालेला असतो। तेव्हा आता ये ना गं आत्या असं अर्जुन म्हणतो। मग प्रतिमा लगेचच पुढे येते। त्यानंतर अर्जुन म्हणतो, तुमच्या दोघींचा टास्क आता मीच तुम्हाला सांगणार आहे। आता एक टिकली घ्यायची आहे आणि एकदम सिंपल टास्क आहे। ती टिकली ना दोघींच्या कपाळावर लावायची आहे। अगदी सिंपल टास्क आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। तेव्हा सर्वजण अगदी एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात। तेव्हा अर्जुन म्हणतो, पण हे ना तो टास्क करताना डोळे मात्र तुमच्या दोघींचेही मिटलेले असतील।
मग आता पुढे अर्जुन कंडिशन सांगू लागतो, एकमेकींशी बोलायचं नाही आणि चेहऱ्याला हात लावून अंदाजसुद्धा घ्यायचा नाही की टिकली नक्की कुठे लावायची आहे. तेव्हा आता कल्पना, अश्विन आणि प्रताप हे गालातच हसू लागतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, बरोबर एका अटेम्प्टमध्ये कपाळाच्या मध्यभागी तुम्ही ती टिकली लावायची आहे. तर आता अर्जुन म्हणतो, विमल चल. मग आता विमल लगेचच दोघींकडे टिकल्या देते. त्यानंतर अर्जुन पुढे येऊन उभा राहतो. त्यानंतर प्रिया म्हणते, यांना काही जमतंय, जमणारच नाही. तेव्हा अर्जुन आता लगेचच तिची खोड मोडतो आणि म्हणतो की जस्ट वेट अँड वॉच. तेव्हा प्रिया लगेचच आता तोंड वाकडं करते. त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला गोल फिरवतो तर विमल प्रतिमाला. मग हे काय आहे असं प्रतिमा म्हणते. तेव्हा हे सरप्राईज होतं असं अर्जुन म्हणतो. तेव्हा त्या दोघींचेही तोंड आता वेगवेगळ्या दिशेंना केली जातात. अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्या तू पहिल्यांदा आता टिकली लावायची आहेस. मग आता त्या दोघींनीही डोळे बंद केलेले असतात. तर प्रतिमाला आता सायली मागे असल्याचा भास होत असतो. घरातील सर्वजण त्या दोघींकडे आता पाहू लागतात, कारण आता एकमेकींना ह्या टिकल्या लावणारच कशा हा प्रश्न सर्वांना पडतो. त्या दोघींनीही अगदी डोळे बंदच केलेले असतात. काही वेळानंतर आता प्रतिमाला आणि सायलीला असा भास होत असतो की आपल्या पाठीमागे प्रतिमा उभी आहे, तर प्रतिमाला भास होतो आपल्या पाठीमागे सायली उभी आहे. म्हणूनच हळूहळू त्या आता एकमेकींच्या दिशेने आता वळू लागतात. तेव्हा मात्र सर्वजण आता त्या दोघींकडे पाहून हसत असतात. त्यानंतर अर्जुन मोठ्यानेच आत्या लेफ्ट लेफ्ट राईट राईट असं सांगत असतो. कोणत्या बाजूने सायली आहे हे म्हणत असतो. मग आता सायलीला सुद्धा तो सांगत असतो की लेफ्ट की राईट. त्यानंतर पूर्ण आजी आता सुद्धा त्या दोघींनाही लेफ्ट की राईट असं सांगत असतात. त्यामुळे आता प्रतिमा आणि सायली त्या दिशेने आपला हात करत असतात आणि एकमेकींच्या कपाळाकडे तो हात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतात. आता डोळे बंद असल्यामुळे त्या दोघींनाही काही दिसत नसतं, पण सायलीच्या मनात आता प्रतिमाची छबी असते आणि प्रतिमाच्या मनातही सायलीची गोड अशी छबी असते. दोघींनाही आता भास होत असतो की आपण नक्की कुठे उभे आहोत. मग आता त्या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात, कारण आता सगळा काही त्यांना तो भास होत असतो आणि तो भास झाल्यामुळेच त्या दोघींनाही सगळं काही सोपं होऊन जातं. मग त्या दोघीही एकमेकींच्या कपाळाजवळ हात घेऊन जातात आणि खरं तर त्यांचे डोळे हे बंद असतात. त्याबरोबरच एकमेकींच्या कपाळाला व्यवस्थित मध्यभागी टिकल्या लावतात, ते सुद्धा डोळे बंद करून. तर घरातील सर्वांना आता खूपच म्हणजे खूपच आनंद होतो. मग सर्वजण त्या दोघींकडे पाहतच राहतात. सर्वांना खरं तर हा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतं. मग सायली आणि प्रतिमाची जोडी शेवटी या राऊंडमध्ये आता जिंकलेली असते. त्या दोघीही एकमेकींकडे पाहून आता हसतात, कारण त्या दोघींनीही एकदम परफेक्ट अशी टिकली एकमेकींना लावलेली असते. त्यानंतर आता सर्वजण त्या दोघींसाठी टाळ्या वाजवतात, दोघींचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतात. त्यानंतर आता प्रिया लगेचच म्हणते, मला असं वाटतंय चिटिंग केली असणार एकमेकींना त्यांनी तेव्हा अर्जुन आता खूपच छान टास्क कंप्लीट केला, फॅब्युलस असं म्हणून आता दोघींचंही कौतुक करतो. सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा प्रताप म्हणतो, यात खरं तर काही आश्चर्य नाही आहे, परंतु आजची जोडी या टास्कमधली विनर झालेली आहे सायली आणि प्रतिमाची. तेव्हा मात्र हे ऐकून आता प्रियाचा जळफळाट होतो आणि ती लगेचच रागातच सायली आणि प्रतिमाकडे पाहते. मग आता त्यावेळी पूर्ण आजी प्रतिमाचं देखील अभिनंदन करतात आणि त्यानंतर म्हणतात, ही तर गंमतच आहे हा, म्हणजे रक्ताची नाती होती त्यांचा तोल मात्र ढळला. पण कसं आहे ना, जी जोडी मनाने जुळली आहे, ज्या दोघींचं नातं हे मायलेकीसारखं आहे, रक्ताचं नातं नसूनही त्या दोघीही एकमेकींना अगदी छान प्रकारे ओळखतात. एकमेकींच्या मनात काय चाललं आहे हे त्या दोघींनाही समजतं. त्या दोघींची जोडी मात्र जिंकली आहे असं म्हणून पूर्ण आजी आता खरंच त्या दोघींचं कौतुक करत असतात आणि त्या दोघींकडे पाहतच राहतात. तेव्हा प्रतिमाला सुद्धा खूप छान वाटतं, कारण सायली आणि तिची जोडी शेवटी जिंकलेली असते. प्रियाचा मात्र सारखाच जळफळाट होत असतो. तर आता
सर्वजण सायली आणि प्रतिमाकडे पाहत असतात. आता प्रतिमाची आणि माझी जोडी जिंकली म्हणून सायलीला सुद्धा खूपच आनंद होतो आणि ती प्रतिमाकडे पाहते. घरातील वातावरण अगदी आनंदी होतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली दुसरा टास्क सांगते, तो नवरा बायकोचा असतो. मग आता सायली म्हणते, प्रत्येक नवरा बायकोच्या शब्द दिला जाईल आणि तो शब्द ऐकताच तुमच्या मनात जी गोष्ट येईल ना ती पटकन बोलून दाखवायची आहे. या गोष्टीने आपल्याला समजेल की तुम्ही दोघे सारखा विचार करताय की वेगळा विचार करताय, तुमच्या दोघांची जोडी किती अनुरूप आहे ते. तेव्हा आता कल्पना आणि प्रताप लगेचच पुढे येतात आणि मग त्यानंतर रविराज व प्रतिमा या दोघांची जोडी असते. मग त्या दोघांची जोडी झाल्यानंतर आता प्रिया आणि अश्विन पुढे येतात, खुर्चीवर बसतात, एकमेकांकडे आता त्यांची पाठ असते. तेव्हा आता पूर्णाजी या प्रिया आणि अश्विनला एक शब्द देतात, तो म्हणजे नवरा बायको. तेव्हा लगेचच आता अश्विन कर्तव्य असं म्हणतो तर प्रिया त्याला अधिकार असं म्हणते. त्या दोघांची जोडीच अनुरूप नसते हे सर्वांना समजतं, कारण त्या दोघांमध्ये बोलण्याचं ताळतम्यच नसतं. त्यानंतर आता प्रिया आणि अश्विनकडे सगळेजण पाहतच राहतात. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात, पुढची जोडी आहे अर्जुन आणि सायलीची. अर्जुन सायली खूपच खुश असतात आणि पुढे येऊन एकमेकांकडे पाठ करून खुर्चीवर बसतात. तेव्हा पूर्णाजी त्या दोघांनाही प्रेम असा शब्द देतात. मग आता ते दोघेही एकमेकांकडे अगदी न पाहता पटकन दोघेही एकदम बरोबरच बोलून जातात की याला विश्वास म्हणतात. मग आता सर्वांनाच खूप आनंद होतो, सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. तेव्हा आता त्या दोघांची जोडी जिंकलेली असते. म्हणूनच प्रतिमा सर्वांना सांगते, त्यांनी एक गोष्ट ॲक्सेप्ट करायला हवी की ही जोडी नुसती अनुरूप नाही आहे तर सर्वात श्रेष्ठ आहे. तर अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.